जनगणना 2027 बाबतीत परगणा कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते। या प्रशिक्षणाद्वारे जनगणना 2027 बाबतीतील कामकाजाची माहिती व कशा पद्धतीने जनगणना आपल्याला पार पाडायची आहे या बाबतीतील प्रशिक्षणासाठी सर्व प्रगण व पर्यवेक्षक यांना बोलावून प्रशिक्षण आयोजित केले गेले होते। या दरम्यान माहिती देण्यात आली की सदर जनगणना ही 16वी जनगणना आणि भारताचा 155 वर्षाचा जनगणनेचा वारसा आहे। शेवटची जनगणना 2018 साली झाली होती। त्यापुढील जनगणना ही 2021च्या आसपास नियोजित होती, परंतु कोरोना कालावधी असल्याकारणाने सदरील जनगणना होऊ शकली नाही। या कारणामुळे 2026-27 या कालावधी दरम्यान सदरचे जनगणनेचे आयोजन केले आहे। आणि महत्त्वाचे पाहायला गेल्यास यावेळी जनगणना ही पारंपरिक मॅन्युअली पद्धतीने न होता यावेळी डिजिटली प्रणालीद्वारे जनगणना HLO या ॲपद्वारे जनगणना केली जाणार आहे। 1 मे ते 15 मे या दरम्यान नागरिकांना जनगणना करता येणार आहे आणि 16 मे ते 15 जून या दरम्यान त्या संबंधित प्रगणांना प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जनगणना संदर्भात सुरू असलेल्या शिबिरामध्ये उपस्थित अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन केले। आपल्या मार्गदर्शनात त्यांनी जनगणनेचे राष्ट्रीय विकासातील महत्त्व अधोरेखित करताना अचूक व विश्वसनीय माहिती संकलन हेच नियोजनाचे भक्कम अधिष्ठान असल्याचे सांगितले।